खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार। मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनाही भेटणार। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पदभार स्वीकारणार। मुंबईमध्ये बिर्ला मातोश्री सभागृहात पदग्रहण सोहळा। वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात। सुरक्षा कमी केल्याने सेनेच्या आमदारांचा संताप, तर काही राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट। तुळजापुरात 2.5 वर्षांपासून ड्रग्सची तस्करी। तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा। 1,500हून अधिक तरुण विळख्यात अडकल्याची भीती। आंध्र प्रदेश सरकार सगळ्या राज्यांच्या राजधान्यांमध्ये प्रतिबालाजी मंदिर उभारणार। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेत घोषणा। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील उपोषण करणार। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती। 19 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार। राजीव कुमार यांचा कार्यकाळ आज समाप्त होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।